लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 1,500 रुपये दिले जातात। गेल्या 2 महिन्यांपासून लाभार्थी महिला हप्त्याची वाट पाहत होत्या। डिसेंबर महिना संपत आला तरी देखील नोव्हेंबर महिन्याचा योजनेचे पैसे मिळाले नव्हते। अखेर लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद उमटलाय। त्याचं कारण म्हणजे आज लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे। आधी नवीन वर्षात महिलांना या योजनेचे पैसे मिळतील अशी चर्चा होती, मात्र सरकारनं 31 डिसेंबरला म्हणजेच 31च्या दिवशी बँक खात्यात पैसे पाठवले। दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारनं KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची सक्ती केली होती, मात्र ज्यांनी KYC केली नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 2.5 कोटींच्या जवळपास लाभार्थी महिला आहेत। यापैकी आतापर्यंत 1,60,00,000 महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि अजूनही 30 ते 40 लाख महिलांची KYC झालेली नाही। जर KYC या महिलांनी केली नाही तर त्यांना या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे। आता महिलांना जवळपास 25 लाखांचं कर्ज मिळणार आहे। त्यासाठी गावातील महिलांना बचत गट स्थापन करायचा आहे। बचत गटाला हे कर्ज दिलं जाणार आहे। यामुळे महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध होत असते। महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकांकडून 1.5 लाखापर्यंत कर्ज मिळत असते। कर्ज परत केल्यानंतर महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज दिले जातं। आता कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे। बचत गटाने व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याचा कृती आराखडा बँकेत सादर करावा लागेल। यानंतर त्यांना 3 ते 25 लाखापर्यंत देखील कर्ज मिळू शकतं। यामुळे लहान व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार आहे। तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।